इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व किंवा निसंतान असणे. आपल्या देशात किमान 28 दशलक्ष जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या बघितली जाते आणि त्यातील केवळ 1% कमी लोक या समस्येसाठी वैद्यकीय मदत घेतात. प्रामुख्याने जागरूकतेचा अभाव, उपलब्धता आणि न परवडणारे दर याला कारणीभूत आहेत, अशी प्रतिक्रिया बिर्ला फर्टिलिटी अँड IVFचे चीफ बिझनेस ऑफिसर अभिषेक अग्रवाल यांनी दिली. मंगळवारी सीताबर्डी स्थित मार्केट परिसरातील एका स्टुडिओमध्ये या विषयाच्या संदर्भात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला फर्टिलिटी अँड IVF नागपूरच्या कन्सल्टंट डॉक्टर प्रियांका S. शहाणे यांनी सांगितले, बिर्ला फर्टिलिटी अँड IVF ही भारतातील आघाडीच्या IVF चेन्सपैकी एक असून त्यांच्या नवीन क्लिनिकच्या सुरुवातीने आम्ही लोकांमध्ये फर्टिलिटीच्या समस्येविषयी लवकर निदान आणि उपचारांबद्दल प्रचार करणार आहोत. डॉक्टर प्रियांका शहाणे. तर आपल्याकडे बाळ न होणं याच्यासाठी एक ब्लेम गेम म्हणून चालतं, ज्याच्यामध्ये आपण कधी स्त्रियांना दोष देतो, कधी पुरुषांना दोष देतो, कधी फॅमिलीला दोष देतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते हे समजणं की इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो एक मेडिकल प्रॉब्लेम आहे आणि अगदी ट्रीटेबल आहे. म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये अर्ली डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लवकर निदान करणे आणि त्या अकॉर्डिंग ट्रीटमेंट करणे. यांनी हेच जर काम आपण यंगर एजमध्ये केलं तर रिझल्ट पण खूप चांगले भेटतात. तर मिसकन्सेप्शन्स जे आहेत ते दूर करायसाठी आपण इन्फर्टिलिटीबद्दल अवेअरनेस बिल्डअप करायला पाहिजे. अवेअरनेस म्हणजे याची माहिती की खरंच इन्फर्टिलिटी काय आहे आणि का बरं आपल्याला बाळ होत नाही आहे, याचं कारण काय आहे. स्त्रियांमधले कारणं कुठले, पुरुषांमधले कारणं कुठले, दोघांमधले कारणं कुठले. तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे प्रॉब्लेम राहू शकतात, स्त्रीबीज ग्रंथीचे प्रॉब्लेम राहू शकतात, फॅलोपियन ट्यूबचे प्रॉब्लेम राहू शकतात, सिस्टमिक हॉर्मोनल कारणं असू शकतात, काही अनुवंशिक कारणं असतात. त्याच्याशिवाय आपण जे म्हणतो की आजकाल स्त्रिया थोडं लेट लग्न करायला बघतात कारण त्यांचं एज्युकेशन कंप्लीट व्हायचं असतं, तर बरेचदा 30शी नंतर लग्न होतं. तर यावेळेस स्त्रीबीज ग्रंथीतली जी गुणवत्ता असते स्त्रीबीजांची ती कमी होते आणि त्याच्यानुसार प्रेग्नन्सी राहायला कठीण जातं. ही स्त्रियांमधली प्रॉब्लेम झाली. पुरुषांमधली प्रॉब्लेम म्हणजे बरेचदा शुक्राणूचा नंबर कमी असतो, त्याची गुणवत्ता कमी असते, बरेचदा त्याची मोटिलिटी कमी असते. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या आपल्या लाईफस्टाईल कसं आहे, दिवसभर आपण उन्हातान्हात फिरतो आहे का, फार गरम पदार्थ आपण घेतो आहे का, स्मोकिंग करतो आहे का, अल्कोहोल आहे का, या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जे शुक्राणूची गुणवत्ता असते ती सुद्धा कमी होते. तेव्हा दोघांचेही कारणं एकदा बघून मग ट्रीटमेंट केल्यावर आपल्याला बाळ राहणं सहज शक्य होतं. तर आमच्याकडे येणारे जे कपल्स असतात, तर आपल्याकडची जी सोसायटी असते त्या सोसायटीमध्ये आजकाल खूप पॉझिटिव्ह ट्रेंड दिसत आहेत आणि आजकाल स्त्रिया समजूतदार झाल्या आहे. आजकालच्या सासवा ज्या आहेत त्यासुद्धा समजूतदार झाल्या आहे आणि हे समजतात की फक्त स्त्रियांची नाही तर दोघांचा पण प्रॉब्लेम राहू शकतो आणि त्याच्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घेणं ही सगळ्यात योग्य बाब राहील. तर कॉन्व्हर्सेशन आपण म्हणतो. कॉन्व्हर्सेशनचा अर्थ आहे की एक संवाद. जेव्हा आपण कोणाशीही संवाद साधतो त्यावेळेस आपल्याला त्यांचे नक्की प्रॉब्लेम काय आहे ते समजून घ्यायचे असतात आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे हे पण सुचवता आलं पाहिजे. तर बरेचदा योग्य सोल्युशन मिळालं की माणूस मेंटली पण रिलॅक्स होतो आणि त्याला योग्य डायरेक्शन मिळाली आणि त्याच्यातनं तो ट्रीटमेंट करू शकला आणि योग्य परिणाम मिळाला की तसाही तो आनंदित होतो आणि त्याचा जे मेन प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो. आत्ताच वी हॅव स्टार्टेड, पण 37 सेंटर्स ऑल ओव्हर इंडिया बिर्ला फर्टिलिटीचे आहे. त्यातले 95% जास्त लोकांचं पेशंट सॅटिस्फॅक्शन स्कोर आहे. याचा अर्थ पेशंट सॅटिस्फॅक्शन 95%पेक्षाही जास्त लोक सॅटिस्फाईड आहेत. अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की फर्टिलिटी स्पेशलिस्टशी बोलून आपले काय डायग्नोसिस आहे ते करून घेणे, काय प्रॉब्लेम्स आहे ते जाणून घेणे आणि मग योग्य ती ट्रीटमेंट करणे. त्याच्यासाठी सेंटरला व्हिजिट करणे आणि सेंटरला व्हिजिट करून योग्य ती ट्रीटमेंट घेणे. सो इनफर्टिलिटी के बारे में हम लोग बहुत बात नहीं करते हैं, ये सोशली टैबू टॉपिक है. बट आपको जान के अचरज होगा इस बात पे कि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन WHO स्टैटिस्टिक्स द्वारा इनफर्टिलिटी 3rd लार्जेस्ट डिजीज़ है ग्लोबली एंड द मोस्ट अनट्रीटेड डिजीज़, नंबर 1 डिजीज़ विच इज़ अनट्रीटेड इज़ इनफर्टिलिटी. ये प्रॉब्लम इंडिया में बहुत गंभीर है. लगभग 3 करोड़ कपल्स हैं इंडिया में जो निसंतानता से जूझ रहे हैं और ये बहुत तेज़ी से बढ़ रहा है. सो लगभग 6 में से 1 कपल किसी न किसी कारण से निसंतानता से जूझ रहा है और ये 15 से 20% जितनी तेज़ी से सालाना बढ़ रहा है. इसके कई कारण हैं.
बट सबसे पहली बात समझनी ज़रूरी है कि ये सिर्फ विमेन रिलेटेड नहीं है। इनफर्टिलिटी बोथ महिलाओं में और पुरुषों में समानता से पाई जाती है। सो कपल में कभी फीमेल पार्टनर के कारण, कभी मेल पार्टनर के कारण उनको संतान प्राप्त करने में तकलीफ़ हो सकती है। कई कारण हैं इसके तेज़ी से बढ़ने में। एक, हमारे यहाँ धीरे धीरे मैरिज एज शिफ्ट हो रही है, लोग लेट मैरिजेस कर रहे हैं। दूसरा, फिर करियर में सेटल होने के कारण, फाइनेंशियली सेटल होने के कारण फैमिलीज़ चाइल्ड प्लानिंग भी लेट कर रही हैं। तीसरा, लाइफस्टाइल रिलेटेड है, हमारी डाइट, ओबेसिटी, डायबिटीज़ as well as stress in lifestyle is all causing fertility from generations to decrease। देखिए, ये थोड़ा सा हमारे लिए सोशो इकोनॉमिक, अगर आप इस इशू के बारे में सोचेंगे, सोशो इकोनॉमिकली टैबू टॉपिक है। सो हमारे यहाँ जो निसंतान कपल्स आते हैं वो सिर्फ हमें उनकी मदद क्लिनिकल सल्यूशन और क्लिनिकल ट्रीटमेंट से नहीं करनी पड़ती, बट हमारे डॉक्टर्स उनके साथ लगभग 1 घंटा बिताते हैं पहली बार। ये कपल, ज़रूरी नहीं है हर कपल अपने फैमिली, अपने फ्रेंड्स को ये बताना चाहे कि उन्हें संतान प्राप्त करने में तकलीफ़ हो रही है। ये बड़ा प्राइवेट टॉपिक है उस कपल के लिए, उनके पास बात करने के लिए लोग नहीं है। इसलिए हमारा एज बिरला फर्टिलिटी एंड IVF निरंतर प्रयास है कि हम इंडिया के अंदर चेंज ला पाएँ, अवेयरनेस बढ़ा पाएँ इसको लेके। और हमारी रिक्वेस्ट यही रहेगी मीडिया से टू स्प्रेड द मैसेज अमंग ऑल पीपल हु नीड हेल्प, जिनको इनफर्टिलिटी में मदद की ज़रूरत है, कि बात करें और शुरुआत करें परामर्श करने में, और उचित जगह डॉक्टर की सलाह जल्दी लेने में कोई बुराई नहीं है। हमारे पेशेंट सेटिस्फैक्शन स्कोर, पेशेंट संतुष्टि दर लगभग 95% से ज़्यादा है। पिछले 3 साल से हम निरंतर हज़ारों पेशेंट्स को देख रहे हैं, और ये पेशेंट आफ्टर पेशेंट इसका बहुत ध्यान रखा जाता है कि ना सिर्फ सर्वश्रेष्ठ प्रेगनेंसी दर हम उन्हें दे पाएँ साइंस की मदद से, हमारी ट्रीटमेंट अप्रोच की मदद से, हमारी टीम की मदद से और टेक्नोलॉजी की मदद से, बट हम उनको खुशी भी प्रदान कर पाएँ, उनको रेस्पेक्टफुल ट्रीटमेंट दे पाएँ, और उनके साथ पार्टनर बन पाएँ उनकी इस जर्नी टू पेरेंटहुड में। मैं यही संदेश देना चाहूँगा जो लोग इनफर्टिलिटी से जूझ रहे हैं। पहला, आप अकेले नहीं हैं। भारत में बहुत से कपल्स हैं जो इस समस्या से जूझ रहे हैं। दूसरा, जितना जल्दी परामर्श करें डॉक्टर के साथ, क्लिनिकल उपचार की तरफ बढ़ें, उतना हमें सक्सेस मिलने के चांसेस ज़्यादा रहते हैं। तो जल्दी परामर्श करें, जल्दी सामने आएँ। ये कोई बीमारी नहीं है, ये सिर्फ एक कंडीशन है जो कि ट्रीटेबल है। गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याची 50हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या CK बिर्ला ग्रुपकडून कोलकाता, जयपूर, गुरुग्राम आणि दिल्ली येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तंत्रज्ञानाने युक्त हॉस्पिटल्सचे परिचालन केले जाते। बिर्ला फर्टिलिटी अँड IVF ने सुद्धा 3 वर्षांच्या कालावधीत आपली शृंखला वाढवली असून ही शृंखला भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि विश्वसनीय केंद्रांची शृंखला म्हणून प्रसिद्ध झाली आहे आणि नागपूरच्या बर्डी परिसरात देखील ही सेवा नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।